श्री गुरुदेव दत्त चरण पादुका मठ चोहट्टा बाजार येथे दत्त मठ येथे मठावरती सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा होत्या. फुलाच्या हाराने मठ छान सजवला होता. यावेळेस मठ परिसरात रांगोळीने गल्लोगल्ल्या सजवल्या होत्या. दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त जन्म सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. या ठिकाणी विदर्भ मराठ्यातील भक्त दाखल झाले होते. भोपाळी आरती, सामूहिक आरती, दत्त महाराजांची पालखी मिरवणूक यावेळी काढण्यात आली. पूज्यनीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर श्री अनिलजी वडाळकर महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनात दुपारीच्या दरम्यान विठ्ठल रखुमाई संस्थान ते प्रांगणात मार्गदर्शन व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गुरुवर्यांचे दर्शन व मान सन्मान सोहळा पार पडला. गुरुवार अनिलजी वडाळकर महाराज यांचे दर्शन घेण्याकरता या ठिकाणी गर्दी उसळली होती. दर्शन घेताना लहान मुलांसह महिला वर्ग, पुरुष वर्गासह सर्व विदर्भातील आणि मराठवाड्यातील भक्त दाखल झाले होते. विठ्ठल रुक्माई संस्थानातील महाप्रसादाचा कार्यक्रमही यावेळी आखण्यात आला होता. कार्यक्रमाचं आयोजन श्री दत्त चरण पादुका मठातर्फे आयोजन करण्यात आलं होतं. दत्त जयंतीच्या या कार्यक्रमामध्ये चोहट्टा बाजारमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. जयघोषामध्ये सौगे चोहट्टा बाजार दुमदुमले होते. श्री गुरुदेव दत्त चरण पादुका मठ येथे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरामध्ये दर्शन घेऊन एकच गर्दी केली. मंदिरामध्ये यावेळी आकर्षक रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. जन्मतल्या न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून.